श्री गणेशाय नमः. ग्रंथ शिवलीलामृत अध्याय 9 भस्म महिमा. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे गजे जन्म मरण संसार तेही कळे काळ जिंकेला समग्र शिव शिव छंदे करुणिया पाप जळावया निश्चिते शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूपा जैसे प्राणियाचे चित्त विषय गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रथ तरी बंधन कैच दया धनिच्छ धरुणी चित्ती धनाढ्याची करती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तते तरी जन्म मरण कैच दया राज्य भंडारीचे धन साधावया करती यज्ञ तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैसे दया धन्य धन्य ते शिवध्यानी रथ याची विषय कथाद्भुत नमिशारांनी सांगत सुत शौनकादिकांप्रदे वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रथे विचारे काननी एकाकी निर्महे शांतदांतजने त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चे दिगंबर निराहार निरंतर एकलाचे हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय त्याजावे शिव विश्व शिवमय घावे खेद मोह नाही भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमना क्षमा दया कृपा समाना निर्लोभता भय शोकमाना काळत्रयीन धरीचा ग्रहपत्याधरावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनदंडयुक्त मौनी न बोले तैत्रांचे ज्ञानचर्चा शिवस्मरण त्या विज्ञानीची भाषण या नाव बोली जय मौना भेदाभाही दरहित जो सर्वांच्या अनुग्रहस्तव ते स्वरूप धरणी विचरे शिव जड जीव तरावया सर्व विचरे सृष्टी स्वइच्छे कार्याकार सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसे महारण्य विचारे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधी स्थित गगन ते श्रुतता म्हणून येते हे परते सारिता हे ते दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे धाकत्व जाळले पूर्वीचे कठीणत्व मोडले चंचलत्व हिरोणी घेतले प्रपंचनाचे तेने पै अर्द्रत्र पूर्ण दिसून दोन्ही शुद्ध केले जीवन एवं प्रेंड ब्रह्मांड जाणून भस्मांगी चर्चिले ऐसा तो अमूर्त अमूर्त केवळ शुक की जड भरता क्रौंचारांनी विचारता सर्वै देखत शिवरूप तो एक ब्राह्म राक्षस धावत महाभयानक शरीराद्भुत कपाळी चंद्रजीवा ललित भयानक मुखा बागेरे खिद्रांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित क्षुदित तृषित पापिक पात्र अकस्मात पातला माहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखील पुण्यश्लोक धावून या एका कंठे विलित मिठी त्याच्या लघ परिसासी सगडता पूर्ण तत्काळ वै दिव्य सुवर्ण तेवी त्याच्या अंग स्पर्श करून मती पालटली तयाची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली वर्मा असुरभाव पालटला आपल्या अंगी झटना उद्धरला पिशिताशन हे त्यासी नाहीच ध्यान समाधिस्थ सर्वदा नेने सुख दुःख शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हे नेने कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हे स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेधी स्पर्शना ऐसा तो योगींद्र निस्सीमा त्याच्या अंग स्पर्श पापे झाली भस्म दिव्य रूप होनी सप्रेमा चरणी लागला तयाच्या सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठो झाला संपूर्ण मानस सरोवरी उदकमाना करिता काक हंस होया की हाटक नदी तीरी देखा पडदा पाशना काष्टधिका दिव्य कार्तस्वर होय सुरेखा ते विराक्षस पै झाला की करिता सुधारस पान ते सहजती आले देवपणा की शशिकिरण स्पर्श करुणा द्रव्य जैसा चंद्रकांता की रवे गोता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे म्हणे गुरुवर्या एक पूर्ण मी तव दर्शन झालो पावना तुझे करीते असंभाषण वाटते पावेन शिवपदा माझ्या सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परिपंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुणा ते अनुक्रमे सांगतो पर्व मी राजा दुर्जय यवन मध्ये अति निर्दय परम दुराचारी होया ब्राह्मण प्रजा पीडित प्रजसी नित्य करे मारा आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार वेदशास्त्र पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नी नेने कदा धर्म ब्रह्महत्या ये दीपावे गेली वर्मा नार्या पूर्वानुत्तम नित्य नूतन भोगी मे अशास्त्रीय असंख्य भोगुना बंदे घालून केले रक्षण सर्व देश धुंडना
स्त्रियानुतन आणावी. एकदा भोग देऊन दुसऱ्याचे तिचेनं पाहावे वदन. त्या बंदे रडते अंग्रंदुन शाप देते मद लागे. विप्र पळले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटकी जाना. इतके धुंडोनी स्त्रिया धरून आणल्या. भोगिल्या 300 द्विजनारी 400 क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी 1000 भोगिल्या. शूद्रांच्या सत्रलनना चांडाला नारी 400 जाना. त्यावरी अपवित्र मांगकन्या 1000 मी भोगिल्या. चर्मक कन्या 500 रजकांच्या 400 गणित. वारांगना संख्यात मिती नाही तयाते 500 महारिणी. तितक्याच वृषलिनी तिम्मिने या वेगळ्या कुणगणे. इतर वर्ण 18 इतक्या कामिनी भोगुना. तृप्त नव्हे कदामना. नित्यकरी मद्यपान अभक्ष तितके बक्षिले. ऐसा भोगिता पाप भोग मद लागला क्षय रोग. मृत्यू पावल स्ववेग कृतांत दूत धरुणी नेते. यमपुरीची दुःखापार भोगिले म्या अतिदुस्तर. तप्त भूमीवरी देवर मद लागी चालविले. लोकस्तंभ तप्त करुणा त्यासी नेऊन दावे त्या लिंगना. माझे घोर कर्म जाणना असे पवित्र वनी खिंडविते. कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवीत. तोंडे घालते नरकमूत्र पाप बहुत जाणोनी. मा अक्षर कटुर सानोनी मुखी घालती पासले पाडोनी. तीक्ष्ण चंचने क्रुद्ध येऊनी नेत्र फोडिते एकसारे. कुंभी पागी घालोनी शिजविते. करणी तप्त लोकदंड धडपिते. आहा तिचे जाचणी घेते. सांगाता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविते कित्येक दिना. मांस तोडिते सांडसाय करुण वरी शिंपिते क्षरोदक. जीवानासिकानी कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकिते क्षेदुन. हस्तपाद खंडुन पोट फाडते क्रूर शस्त्रे. अंगीचा काढता भाता तप्त शस्त्रे रोविती माथा. शिष्ण छेदून उदद्वारी आवचिता. तप्त अर्गळा घालिते सर्वांगासी टिपऱ्या लावून. सवेची करते पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून. चरणिग्री बांधते बोटी बोटी सुया रोवून. पाशने वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून. पाषण बेडी घालिते सहस्त्रवर्ष लगे अंत. ऐशा अंधत मनर्की बुडवित एकोणी पाडिती दात. पाश घालते ग्रीवेचे आपलीच विष्णमुत्रा. बळीची भिक्षुती यमदूता सवेचे अंगेचे तुकडे पाडिता. दोषामित जाणुनी श्याम शबल श्वान लावून. चराचर टाकीती फाडून. एक शिरास्त्री गाडीते ओढून. एक मांसू करीती लोहार गळा उष्ण तीव्र. पृष्ठी हृदय करीती मारा उखळी खालुनी सत्वर. लोहतप्त मुसळेचे चिते तीक्ष्ण औषधीचे रसानिती. नासिकाद्वारे आत होती सवेचे वृक्षक गो भेटा केले. बहुत विपत्ती भोगिल्या ज्याचे विश्व परम दुर्धर. ऐसे अंगात डसविती विखार अग्निशिखा लावणी सत्वर. हे शरीर भाजिले अंतरिक्ष असे धारेणारे नरी बैसवून. पायी बांधती जडपाशन सवेचे पर्वतावरे नेऊन. ढकलून देते निर्दयपणे हातडी काढून निश्चित. ज्याची त्याजकडे भक्षवित ऊर्ध्वने ती टांग येते. पडते क्रोधवरे लोहकंटकी उभे करुण. करते इंगळेचे अंथरुण मस्तकी घालून या पाशान. फोडणी टाकीते मस्तक लोहचनक करुणी तप्त. खाका म्हणते मृदूत मारित. गोष्ट धरुणी फाडित तप्त सळ्या नाकी कोविदे. उफराटे टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाशन. रीस व्याघ्राधिक आणून विदारिते त्यातही. गजपदा खाली चूर्ण करविते तप्त निरप्राशन. अष्टांगे गर्वतून वेंगळाली टाकीदे. भयानक भूते भडे साविदे. लिंग छेदून खामंदे सांदे ठई ठई मोडदे. तीक्ष्ण शस्त्रे करुणिया भूमी त्रोविनिया शरीर. करते बहुत शर्मार सवेची शूळ परमतीव्र. त्यावरी पालथे घालिते वरी मारती मुसळ खाये. मग पाशन बांधुनी लव लागे. नरक पाहावी तटाकीत बागे. अंत न लागे उत्तरदा. त्याचा शिसे यांत रस करुण बळेचे करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण. यातना दारुण भोगिता. ऐशे 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या भोगता. त्यावरी मत ढकलून देता. व्याघ्र जन्म पावलं. दुसरे जन्मी झालो अजगर. 30मे जन्मी फृक भयंकर. 4थे जन्मी सुकर सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सारमे सबळ. 7मे जन्मी शृगाळ. 8व्याने गवळ विशाळ. गुरुवर्या मी झालो. 9वे जन्मी मर्किट प्रसिद्ध. 10वे जन्मी झालो गर्धभ निषिद्ध. त्यावरी नकुळ मग वायस विविध. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुक्कुट. त्यावरी गीत झालो पापिष्ट. मग मर्जार योनी दुष्ट. मंडोक त्यावरी जान पाप. 18वे जन्मी कुर्म. त्यावरी मत्स्य झालो दुर्गम. 6वीचे पावले मुषक जन्म. उलक त्यावरी झालो. 22वे जन्मी वनरिद्ध वनधिरिद्ध. त्यावरी अष्टजन्म प्रसिद्ध. मग दुरात्मा निषाद. आता राक्षस जन्मलो.
सहस्त्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामी या गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप तरुसुर दैन्यमोब हरित दर्शने करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा एक विप्रवता महामंगळ शुद्र स्त्री शिरतला भूतकाळ तिच्या भ्रातरे साधून वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूत नेला मारित ज्याचं बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडले असे भस्म महाशिवरात्री दिवशीचा प्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात श्वानस्स वेग येऊन बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित याचे अंग जात मग त्वरेने पिडले होते विप्रप्रेत त्यावर गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला शिवदती विमानी बाकीला कैलासासी जाऊनी राहिला संहारीला पापसमुख ऐसे पवित्र शिवभूषण त्याचे नाव वर्णवे महिमारा राक्षस पुसे करून जोडला भस्म महिमा सांग कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेमा यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र युंज योजना 11 सहस्त्र यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पावला देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण विषयाचे गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महिषा विष्णुन वैसले मरुद्गण पितृगुण समस्त एकादश रुद्र द्वादिशादित्य अष्टवस्तु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाल पातले 88 सहस्र शिवर 60 सहस्र वाल्यखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वी चंद्रपवर शंकरा विष्णुन वैसले विष्णुविधी पुरंदर शुद्धान पाती समग्र भूतांजे मेळे अपार मंद्राचळे मिळाले सिंदुरवंद्र वीरभद्रकुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराज नंदकेश्वर दुसरा मानधर शुभ्रतीचे तेथे आले सनतकुमार साष्टांग नमस्कार स्तवन करून आभार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जाश्वनीळ विभूती जाना तेजी निर्मळ शुद्ध करुणे गोमय गोळ मृत्तिका विरहित ते बळवणी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिवगायत्रीने मंत्रिजे आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व मग मस्तकाभोवती वेजिष्ठे शुद्ध तर्जनेन लाविजे निषिद्ध कनिष्ठगा वेगळी करावी दो बोटांनी लाविजे भाळे अंगुष्ठे मध्ये रेखा ते जगळे असे त्रिपुंड्र चंद्रमौळे सनतकुमारा सांगता तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिवोटे लाविजे निश्चिते येणे महत्पापे भस्म होते शिवभूषण प्रसादे अगमागम्यन सुरापान ब्रह्मत्यागोत्या भक्षभक्षण मत्पापंच प्रवर्तन भस्मचर्चने भस्म होते ऐसा भस्माचा महिमा वामदेवा ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमानाले अपूर्व दिव्य रूप सुरू झाला कैलासा प्रतिनिधी होऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटना स्वेच्छे करीत चालिला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे चरला असुर भस्मलेपने बाळनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांचे मंत्रतीर्थ द्विजदेवा गुरु यज्ञ ज्योतिष औषधी सर्व जेथे जैसा धरित्री भाव सिद्धी तैसे तयांजे पांचाळ देशीचा नृपनाथ नमजाचे सिंहकेत तैसा शुकनंदन घे तृतीय सुद्धा पृथ्वा देशीचा पुरुषार्थी मृगेशी गेला तो भूपाळ मागे चालला धुरंधर बाळा शबरांचे हे मेळा बहुसाल निघते तया सवे वनवने घिणता भूपाळ ग शबर नाम एक भाविका भग्न शिवालय एका गेला त्यात निशा देतो उन्मूळने पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय भंग सिंह घेत राया ते सवैग दविता झाला ते द्वा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगोजी देवार्जन मांडले दंबे करून लौकिकी मिरवाव्या थोरपणा प्रतिमा ठेवल्या सोज्वळ करून जेवी कासारे मांडले दुकाना प्रतिमा महे विक्रय करावया ब्राह्मणवेश घेऊन शुद्ध यात्रेचे निधी जैसे महिंदा की मार्गस्थ वाटे तसा सिद्ध वेश धरुणी बैसले काळने मी साधी वेश धरुण वाटेत बैसला कराव्या विघ्न एवं भावे वेन देवता अर्जना व्यर्थ काय दांबिका शबरासी म्हणे नृपसुत्तम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग बा विनोद बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन गानावे चिता भस्म वीणा नैवेद्य करून समर्पण हेची मुख्य वर्मजान शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानू यथार्थ शबरलिंग घरानेत शबरी सांगे वृत्तांत हर्षभरित ती झाली सुमूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिते घनिष्ठ करून चिता भस्म नित्य नूतन आणि ते मिळवून साक्षेबे एक कार्तिक होताची सुंदरी नैवेद्या आणि झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहाव्या पूर्ण
केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले अपार मिळे भूमंडळ. परतुनी सदनास येत शबरी सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत. मने पूजन के भिकवय केले शिवपूजन उत्तम. परिण मिळता चिताभस्म तो शबर भक्त राजपरम. नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण. निष्ठा पावे उमारमन शबरी मने प्रिया लागून. मी आपले भस्म करते आता पाकसदनी बैसून. लावणी घेती आता अग्न ते चिताभस्म चर्चुन. संभ पूजन करावे मग शुचिर्भित होनी शबरी. शिव ध्यान स्मरण करे अग्नी लावणी झड करे. भस्म करे कलेवर शबर घेऊन ते भस्म. चर्ची शिव सिदाशी सप्रेम. परिनैवेद्य द्यावा उत्तम दुसरे कोणी नसेची. थोडा चक्रवर्ती उदार तराव्या धैर्य पाहि शंकर. आसून घालिनी शबर परमसादर शिवार्जने. शबरी उत्तम पाक करून नित्य नैवेद्य घेऊन. शबर हे कार्तिक वर्ण पूर्वाभ्यासे बोलावीत. हे कार्तिक होताची सदाशिवा त्रुटी निवासता नैवेद्य दावावा. विलंब होतो महादेवा शोभांत्य पैकोया. सर्वांना क्षमा करी शंकर परिनैवेद्यासी होता उशिरा. शोभनी जातो श्री शंकर उशिरानु मात्र सोसेना. शबर आनंदमय निर्वार शिवार्जने. स्त्रीने शरीर जाळले नाठवे म्हणे. मने ललने नैवेद्याने तो पाठीशी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहून दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करे देदपतीच्या ते दवा. नैवेद्यार्पणी शाबर नैवेद्यार्पणी शबर. पूजा केली षोडशोपचार दोघे जोडणी आकारा. स्तवन करते शिवाजय जय जय आनंद ब्रह्मांड नायका. जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन मनामदनांतका मौकारक भवानी पते. पूजन झाले संपूर्ण. शबरबाई स्त्री विलोकन अर्कला अलंकार मंडित सद्गुण. अपने स्वरूप जागला एक नीलकंठ वेगळा करून. शुभक्त शिव समान तवाले दिव्य विमान. वाद्य पर वाजते येता दिव्य सुमनांचे परिमळ. आश्चर्यकरी सिंह केतु निर्माळ. विमानी बाईसुनी तात्काळ शिवपद पाविली दोघे. म्हणे विनोदी करुणी म्या सांगितले चिताभस्म पूजन. परिधन्य शबराचे निर्माण. उद्धरण गेला कैलासा. धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्जनी. एवं एकनिष्ठा देखल्या वाचोनी पिनाकमानी प्रसन्न न बनवे. सिंह केतासी लागला तुझी छंद. सर्वदा शिवभजनाचा वेद. शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीतीनुपवर. शिवप्रीत्यर्थोदार धने वाटे सत्पात्री. ऐसे करता शिवभजन सिंह केत शिवरूप होऊन. शिवपदी राखिला जाऊन धन्य धन्य निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुरसाडवली. चढदात श्रीधर वाग्वल्ली. अहळ बहळ बसरले ब्रह्मानंदे करुणिया. ते छाया सगन अत्यंत तेथे बैसून शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवेत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृणानी हृदब्ज वृंदा. कैवल्य पददायका भेदा लीलागाद बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जनाखंड. नवमाध्याय गुणः. श्री साम सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. काम गज विदारक पंजनना. क्रोध जल विध्वंस प्रभंजना. मद मारका चंडकिरणा. चंद्रशेखरा वृषभध्वज. श्री गणेशाय नमः. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं. रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं. पद्मासीनं समनस्तात् स्तुतं गणैर्व्याघ्रकृत्यं वसानं. विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्. असे कर्मयोगी असे ध्यानयोगी. स्वयं पूर्णतो ज्ञानयोगी विरागी. पूजितसे नित्य श्री बालचंद्रा. नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र. बुद्धिदाता भालचंद्र गजानन. पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज. पूर्णवाद वरदिष्णु परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज. सती सौभाग्यवती मनकर्णिका माता. सती सौभाग्यवती विमल माता. या देवालयाची अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी. आदरणीय गुणे दादा. आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा. मोक्षश्री विभूताई. माझे ज्यांच्या पुण्याईनं मला या अभ्यासाची संधी मिळाली
ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझ्या पुराणाचे गुरु वेदमूर्ती विनायक बाबरेकर बुवा गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. काल शिवलामृताचा आपण 8वा अध्याय बघितला. त्याच्यामध्ये भद्रायू याची कथा आलेली आहे आणि त्या भद्रायू बरोबर अजून एक महान तपस्वी असे शिवयोगी ऋषभ यांची कथा कालच्या अध्यायात आपण बघितली. आणि आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत तो भस्म महिमा आणि त्याचप्रमाणे वामदेव ऋषी यांची कथा आपण आज बघणार आहे. सुरुवातीला या अध्यायामध्ये शिवनाम, अत्यंत सुंदर असं हे शिवनाम आहे. जिथे शिवाचं नुसतं नामस्मरण होतं तेथे आपण या काळावर सुद्धा मात करतो. म्हणजे जन्म मरण याचा जो फेरा आहे हा नुसता शिव शिव किंवा सदाशिव किंवा शिवाचा कुठलाही तुम्ही मंत्र म्हणा, या नुसत्या मंत्राने सुद्धा अनेक पापे आपली जळून भस्म होतात. अशा प्रकारचा हा शिवनाम आहे. ज्याप्रमाणे प्राण्याचं मन हे विषयामध्ये गुंततं तर ते विषयामध्ये न गुंतू देता ते सतत शिवनामाच्या जर ते ध्यानी लावलं तर निश्चितच इह जन्माची सार्थकता होऊन अनेक जन्माच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्ती मिळून आपल्याला नित्य शिवलोकामध्ये वास करता येईल. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे भंडार, जसं अनेक यज्ञ करून माणसानं हे तो मिळवतो, अनेक प्रकारचे यज्ञ करून अनेक प्रकारचे रत्नभांडार जसं मनुष्य मिळवतो, त्याचप्रमाणे नुसतं शिवनाम एवढं जरी घेतलं तर अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचे दुःख, पाप, ताप, दैन्य हे माणसाचे नुसतं या शिवनामाने ते नाहीसे होतात. आणि अशी एक सुंदर कथा आता सूत हे नैमिषारण्यात शौनकादी ऋषींना सांगतात. आणि ते असं सांगतात की या लोकी एकदा एक वामदेव नावाचे ऋषी होते. ते अत्यंत महाज्ञानी ते होते. सतत शिव आणि सतत शिवध्यान त्यांचं होतं. अत्यंत एकांत प्रिय, अत्यंत शांत, अत्यंत त्रिविध भेद रहित असे ते होते. अनेक दिशा हे ज्यांचं आकाश होतं. संपूर्ण शरीरावरती फक्त भस्म ते लावायचे आणि काय कुठे जायचंय, काय करायचंय, काय खायचंय या कशाचाच विचार न करता बस फक्त शिवनाम शिवस्मरण या वामदेवांचं चालू असायचं. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्ञानाच्या मध्ये सुद्धा, त्यांच्या चर्चेत सुद्धा, त्यांच्या विचारात सुद्धा, त्यांच्या मनात सुद्धा, त्यांच्या निज ध्यानात सुद्धा फक्त शिव शिव आणि शिव. म्हणजे इतके ते शिवाशी एकरूप झालेले होते. दररोज सकाळी स्नान, संध्या, तदनंतर स्नान झाल्यानंतर सर्वांगाला भस्म लावून मग नंतर ते संध्येला बसत आणि संध्या झाल्या की नित्य चालता बोलता उठता बसता फक्त शिवनाम 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 अशा प्रकारचं त्यांचं शिवनाम चालू होतं. आणि एक दिवस हे क्रौंचारांनी एकदा जेव्हा हे फिरत होते या अरण्यात, जेव्हा ते एकदा चाललेले होते तेव्हा एक अत्यंत विक्राल असा ब्रह्मराक्षस त्यांच्या मागे धावत धावत आला. अत्यंत महाभयानक, कपाळी शेंदूर, जिव्हा ललललित आणि त्याचप्रमाणे ती मुखाच्या बाहेर आलेली आणि डोळे अत्यंत तप्त जण अंगार अशा प्रकारचे त्याचे डोळे आणि तो तहानेनी आणि भुकेनी अत्यंत तो व्यथित होऊन गेलेला होता.
आणि त्याचप्रमाणे तो सर्व भक्षण करत होता. जे जे त्याला दिसेल त्याला त्याला तो खात होता. आणि असं करत असताना त्याला जसे वामदेव दिसले तसा तो वामदेवाच्या मागे पळत पळत आला आणि घट्ट अशा प्रकारची मिठी त्यानं वामदेवांना मारली. आणि काय आश्चर्य, ज्याप्रमाणे एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा त्याप्रमाणे हा जो ब्रह्मराक्षस होता त्याचे अख्खं रूप जणू त्याचं अख्खं रूप जे ते बदलून गेलं. तो अत्यंत सुस्वरूप अशा प्रकारचा तो ब्रह्मराक्षस झाला. त्याला साधारण मनुष्याचा त्याचप्रमाणे उत्तमात उत्तम असलेला दिव्य देह त्याला प्राप्त झाला. अनेक प्रकारचे त्याचे पाप जळून गेले. आणि त्याचप्रमाणे या नुसत्या स्पर्शाने सुद्धा, म्हणजे स्पर्श कशाचा झाला, त्या वामदेवांच्या अंगाला लागलेलं जे भस्म होतं त्या भस्माच्या पुण्यप्रभावाने याला सर्व याचे वृत्तांत आठवले, पूर्वजन्म त्याला त्याचे आठवले. आणि मग तो त्यांना सांगायला लागला. तरीही या शिवयोग्यांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आणि तो गुरुदेव गुरुदेव म्हणून त्यांना नमस्कार करायला लागला. आणि तो सांगू लागला की अक्षरशः ज्याप्रमाणे घोर अशा अंधाऱ्या रात्री सूर्याचा उदय व्हावा आणि अंधाराचा नायनाट व्हावा, त्याचप्रमाणे आज माझं झालेलं आहे. गुरुदेवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य धन्य झालेलो आहे, असं म्हणून तो त्यांना नमस्कार करू लागला. आणि त्याचप्रमाणे त्याला त्याचे पूर्वीचे 25 जन्म त्याला आठवले. आणि तो असं तिथे कथन करू लागला की हे गुरुदेवा, पूर्वीच्या जन्मी मी दुर्जय नावाचा एक राजा होतो. मी यौवनाने व त्याचप्रमाणे माझ्यातल्या असलेल्या पराक्रमाने मी अत्यंत मदमस्त मी झालेलो होतो. आणि हे सर्व होत असताना मात्र मी अनेक प्रकारचे अपराध नकळत माझ्याकडून होत गेले. अनेक प्रकारचे ब्राह्मणांना मी पीडा दिल्या, अनेक प्रकारच्या स्त्रियांना मी माझ्या बंदीखळेत आणून ठेवलेलं होतं. अनेक प्रकारचे जे करू नये ते ब्रह्महत्यासारखे पापसुद्धा मी केलेले होते. अनेक प्रकारचे विप्र माझ्या राज्यातून हे मात्र पळून गेलेले होते. आणि मग कसं कसं त्यानं पाप केले त्याचे वर्णन याच्यामध्ये आलेले आहे. 300 वर्ष ब्राह्मण स्त्रिया, 400 वर्ष क्षत्रियांच्या कुमारिका, त्याच्यानंतर 10 वर्षापर्यंत वैश्य स्त्रिया, शूद्रांच्या स्त्रिया, त्याचप्रमाणे अत्यंत घोर असं पातक या राजाने त्या जन्मात केलेलं होतं. आणि एवढं करूनही भरीतभर जे काही राहिलेलं होतं ते सुद्धा म्हणजे मद्यपान आणि अभक्षभक्षण अशा प्रकारचं त्याचं दिवस रात्र त्याचं चालू होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी व्हायचं तेच झालं. ज्याप्रमाणे माणूस एखाद्या विषयाच्या नादी लागतो, त्या विषयात गुंततो व त्याच विषयात त्याचा शेवटी नाश होतो. ज्याप्रमाणे एखादा कोळी जो असतो आपल्या भोवती कोळ्याचं जाळं तो निर्माण करतो आणि शेवटी त्या जाळ्यातच पडून तो मृत्यू होतो. त्याचप्रमाणे या राजाचं झालं. हे सर्व भोग भोगत असताना शेवटी व्हायचं तेच झालं. शेवटच्या क्षणी मात्र त्याला क्षयरोग झाला आणि या क्षयरोगाने तो मृत पावला. असं कोण सांगतंय? हा ब्रह्मराक्षस सांगतोय. आणि नंतर मग काय झालं की यमाचे लोक आले. यमाच्या लोकांनी मला मृत्यूलोकी नेलं. अत्यंत दुर्धर अशा प्रकारचे मला त्यांनी अतिदुस्तर अशा प्रकारचे त्यांनी माझ्या त्या देहाला यातना दिल्या. तप्त असलेल्या भूमीवरून मला चालवलं. तप्त असलेल्या लोहखंडाला मला आलिंगन द्यायला लावलं. त्याचप्रमाणे केळीमध्ये तेल टाकून त्यात मला बुडवलं. तदनंतर माझ्याच तोंडात त्या नरकातलं सर्व जी काही विष्ठा मळ होता ते माझ्या तोंडात आणून कोंबला. तदनंतर अत्यंत खारट आणि अत्यंत तिखट अशा प्रकारचं तप्त लोह माझ्या मुखामध्ये कोंबलं. तदनंतर तीक्ष्ण अशा प्रकारच्या त्या चोची असलेल्या गिधडांनी माझे डोळे फोडले. तदनंतर मला कुंभीपाक नरकात टाकला, तिथून माझा शिजवला. त्याच्यानंतर तप्त अशा प्रकारचे लोहदंड माझ्या कानामध्ये घातले. अनेक प्रकारच्या
यातना देवा त्यांनी तिथं मला दिल्या गुरुवर्या. तदनंतर रक्तकुंड आणि रेतकुंड जे होतं त्याच्यावरतून मला चालवलं. तदनंतर तिथे जेवढे केवढे मांसाचे तुकडे पडलेले होते ते सर्व त्यांनी मला खायला लावले. तदनंतर हे सर्व होत असताना सुद्धा माझे नाक, माझी जीभ, माझे कान हे तीक्ष्ण शस्त्रांनी छेदून टाकले. हात आणि पाय हे अक्षरशः तोडून टाकले. माझं पोट फाडून टाकलं. तदनंतर अंगाचा प्रत्येक असलेला हा मांसाचा तुकडा त्यांनी काढून टाकला. शिश्न छेदून टाकला. तदनंतर तप्त सळई जी आहे ती माझ्या गुदद्वारातून आतमध्ये घातली. सर्वांगाला त्यांनी सुया टोचल्या. तदनंतर सुया म्हणजे खिळे टोचले. तदनंतर मला पाठीकडे वाकून माझ्याच पायामध्ये आणि तदनंतर मोठे दगड बांधून त्यांनी माझे पाय आणि हात दोन्ही बांधून ठेवले. तदनंतर मला हत्तीच्या पायाखाली दिलं. तदनंतर सहस्त्र वर्षांनंतर मग मला अंधतम नाकाच्या नरकामध्ये बुडवलं. आणि या अंधतम नाकाच्या नरकामध्ये तिथे त्यांनी माझे सुरुवातीला दात पाडले. तदनंतर माझ्या तोंडामध्ये विष्ठा मूत्र असं त्या यमदूतांनी येऊन कोंबलं. तदनंतर अनेक प्रकारचे श्वान म्हणजे कुत्रे हे माझ्या मागे लावले. अनेक प्रकारच्या शिरा त्यांनी माझ्या शरीरातून काढल्या. तदनंतर अत्यंत मोठे मोठे अशा प्रकारचे उष्ण लोहाचे गोळे माझ्या शरीरावरती त्यांनी मारले. तदनंतर तीक्ष्ण औषधीचे रस जे होते ते माझ्या दोन्ही नाकपुड्याच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये ते टाकले. तदनंतर ज्या ठिकाणी अत्यंत इंगळ्या ज्याला आपण म्हणतो इंगळ्या असलेल्या विहिरीमध्ये सुद्धा मला त्यांनी तिथं टाकून दिलं. तदनंतर अग्नीचे अग्र असलेले अशा प्रकारच्या त्या तलवारीवरून मला चालायला लावलं. तिथं माझं शरीर भाजलं गेलं. आणि तदनंतर माझी आतडी काढून ती पुन्हा माझ्याच तोंडून ती मला खायला लावली. तदनंतर लोहाच्या तप्ताशा सळ्यांवरती मला उभं करून ठेवला. तदनंतर माझ्या तोंडात बळजबरी तप्त अशा प्रकारचे लोहाचे चणे हे माझ्या तोंडामध्ये कोंबले. माझे ओठ फाडून टाकले. तप्त अशा प्रकारच्या सळया माझ्या नाकामध्ये कोंबल्या. तदनंतर मला उलटं बांधलं. माझ्या जिभेला अत्यंत मोठ्या अशा प्रकारचा त्यांनी दगड बांधला आणि तो व्याघांना तिथे त्यांनी खायला दिला. तदनंतर मला हत्तीच्या पायाकडे दिले. तदनंतर तप्त अशा प्रकारचं पाणी जे होतं ते मला प्यायला लावलं. भयानक अशा प्रकारचे भूत माझ्या पाठीमागे लावून दिले. आणि ते भूत ठिकठिकाणी माझ्या शरीराच्या तीक्ष्ण शस्त्राने तुकडे करून ते पुन्हा मलाच खाऊ घालायला लागले. आणि एकदा तर अक्षरशः मला भूमीमध्ये रोवून असंख्य प्रकारचे बाण त्यांनी माझ्यावरती चालवले. आणि थोडे थिडके नाही तर 3 सहस्त्र वर्षांपर्यंत या नरक यातना यांनी मला भोगायला लावल्या. आणि तदनंतर बाकीचे 24 जन्मांमध्ये ते कोण कोण होते हेही त्यांनी सांगितलं. की एका जन्मामध्ये नंतर ते वाघ झाले, पुढच्या जन्मात गजगर झाले, पुढच्या जन्मानंतर ते लांडगा झाले, चौथ्या जन्मानंतर ते डुक्कर झाले, 5व्या जन्मात ते सरडा झाले. आणि अशा प्रकारच्या एक एक जन्माचा त्यांनी इतिवृत्तांत त्या महाभयानक ब्रह्मराक्षसांनी त्या वामदेवाला सांगितला. आणि तदनंतर मग वामदेवानी त्याला या भस्माचं जे काय आहे ते महत्त्व त्यांनी त्या वामदेवाला सांगितलं की कशा प्रकारचं या भस्माचं महत्त्व असतं हे त्यांनी त्याला सांगितलं. आणि म्हणून या शिवपुराणामध्ये या भस्म नावाचा जो एक अध्याय आलेला आहे त्या अध्यायामध्ये मोठं छान सांगितलेलं आहे की भस्माचे 3 प्रकार असतात. एक लोकाग्निजनित भस्म, दुसरं वेदाग्निजनित भस्म आणि तिसरं जे असतं ते शिवाग्निजनित भस्म. अशा प्रकारचे 3 भस्माचे प्रकार असतात. एक लोकाग्निजनित भस्म म्हणजे जे इतर दुकानांवरती वगैरे आपण जे बघतो ते लोकाग्निजनित भस्म आपल्याला त्याला म्हणता येईल. वेदाग्निजनित भस्म म्हणजे
इतर देवतांच्या होणाऱ्या यागांमधून, जसं गणेश याग झाला, दत्त याग झालं, किंवा नवरात्रात होणारा देवीचा जो याग झाला, याच्या माध्यमातून मिळणारं जे काही भस्म असतं त्याला वेदाग्नी जनित भस्म असं म्हणतात. आणि शिवाग्नी जनित भस्म म्हणजे अघोर मंत्रांच्या साह्याने बिल्व पानांच्या अथवा शुष्क बिल्व काष्टांच्या समिधांनी, त्याचप्रमाणे कपिला गायीच्या व कुठल्याही गायीच्या शेणाच्या वाळलेल्या गौऱ्या व त्याचप्रमाणे पल्ल वृक्षांच्या असलेल्या त्या समिधा यांच्या माध्यमातून जे होम हवन केलं जातं त्या माध्यमातून निघणारं जे भस्म असतं त्याला शिवाग्नी जनित भस्म असं म्हणतात. हे भस्म आपल्या शरीरावरती जेव्हा आपण लावतो तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्यामध्ये वास करत असतात. जितके भस्माचे कण आपल्या शरीरावरती लागतात त्याचप्रमाणे तितकेच जणू शिवलिंग आपण धारण करत असतो. महर्षी जाबालांनी त्यांच्या जाबाल उपनिषदामध्ये भस्माची माहिती अत्यंत सुंदर अशी सांगितलेली की प्रत्येक वर्णाच्या व्यक्तीला भस्म वापरण्याची परवानगी त्यांनी दिलेली. नवे नवे भस्म लावल्याशिवाय शिवपूजन अथवा शिवध्यान करू नये यावरती जाबाल ऋषी हे जास्त आग्रह देतात. आणि होतं कसं की ज्याप्रमाणे जाणतेपणी अथवा अजाणतेपणी आपला अग्नीला स्पर्श झाला की लगेच ज्याप्रमाणे आपल्याला चटका बसतो म्हणजे आपल्याला दाह होतो, त्याचप्रमाणे जाणते अजाणतेपणी नुसतं शिवाचं भस्म याचा स्पर्श जरी आपल्याला झाला तर अनेक प्रकारचे पाप आपले हे जळून जातात. आणि म्हणून यामध्ये अत्यंत सुंदर असं सांगितलेलं आहे की ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी मानस्तोगे हा मंत्र म्हणून हे भस्म आपल्या शरीरावरती लावावं. वैश्यांनी त्र्यंबकम यजामहे नावाचा जो मंत्र आहे त्या मंत्रांनी आपल्या शरीरावरती लावावं. शूद्रांनी पंचाक्षर मंत्राचा जप करून आपल्या शरीरावरती भस्म लावावं. गृहस्थांनी पंचब्रह्म म्हणून आपल्या शरीरावरती भस्म लावावं. ब्रह्मचार्यांनी त्र्यंबकम यजामहे या नावाचा मंत्र म्हणून आपल्या शरीरावरती भस्म लावावा. वानप्रस्थयांनी अघोर मंत्र म्हणून आपल्या शरीरावरती भस्म लावायचं. तर संन्यासांनी प्रणव मंत्राचा उच्चार करून हे भस्म आपल्या शरीरावरती लावायचं. तर शिवयोग्यांनी ईशार मंत्र म्हणून आपल्या शरीरावरती भस्म लावावं. आता भस्मात सुद्धा महाभस्म आणि स्वल्प भस्म सांगितलेले आहेत. महाभस्मामध्ये श्रौत, स्मार्त आणि लौकिक असे 3 प्रकार येतात. आणि भस्म लावल्यानं होतं काय तर साक्षात भगवती उमा आणि लक्ष्मी ही आपल्याला प्रसन्न होतेच होते. त्याचप्रमाणे आपल्याही शरीराची कांती ही वाढत जाते. अशा प्रकारचा एक अध्याय शिवपुराणात आलेला असल्याकारणाने, सहज भस्माचा उल्लेख झालेला असल्याकारणाने मला तो थोडासा इथे नमूद करावा वाटला. आणि मग तदनंतर वामदेव त्यांना असं पुढं सांगतात, या भस्माच्या निमित्तानं पुढे वामदेव त्यांना असं सांगतात की एकदा की पुढची कथा ते त्याला वामदेव त्याला सांगत असतात की एकदा पांचाळ देशाचा जो नरेश होता त्याचं नाव होतं सिंहकेतू राजा. आता राजा म्हटला की त्याला मृगया करायची इच्छा असते. तो कितीही धनुर्धर असो, तो कितीही नीतिधर्माने चालणारा असला तरी त्याला तो एक छंद असतो की मृगया करावी. अशा हा पांचाल देशाचा राजा जो होता याला एकदा मृगया करण्याची लहर आली आणि त्यानुसार तो एका घोर अशा अरण्यामध्ये तो गेला. त्या अरण्यात गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारचे शबर म्हणजे भिल्ल लोक त्याला मिळाली. आणि या सर्वांसोबत तो पुढे पुढे जात असताना एका ठिकाणी एक भग्न अवस्थेत असलेलं शिवालय त्या राजाला दिसलं. मग राजाने सांगितलं की तिथे एक जो भिल्ल होता, जो एक शबर होता, तोही मोठा शिव उपासक होता. त्याला छंद होता, शिवाचं नाम त्याला गोडी होती. आणि मग या राजाने त्याला असं सांगितलं की तू तुझ्या घरी ही इथली जे शिवलिंग आहे ते तू तुझ्या घरी घेऊन जा.
पण मग त्याची पूजा कशी करायची, कारण इतके दिवस हा फक्त नामच घेत होतो, पूजेविषयी याला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा त्या राजाने सहज त्याला सांगितलं की काही नाही बरे, थोडंसं चिताभस्म वगैरे जर असलं तर भगवान भोलेनाथ, भोला शंकर हे लगेच व्यक्तीवरती प्रसन्न होतात. झालं. या व्यक्तीनं ते शिवलिंग सोबत घेतलं, घरी आला. घरी आल्यानंतर पत्नीला हाक मारली, अगं म्हणे बघ म्हणे मला किती सुंदर अशा प्रकारचं शिवलिंगच मला सापडलेलं आहे, आपण लवकरात लवकर याची आपल्याच घराच्या बाजूला याची प्राण प्रतिष्ठापना करू, एक सुंदर असं देवालय बांधू जिथे मी नित्य शिवपूजन करीत जाईल. ठीक आहे, तिनं सुद्धा संमती दिली त्या शबराला. आणि हा शबर आणि ती शबरी दोघंही मिळून नंतर शिवपूजन तिथे करू लागले. झालं. हे दोघही जण तिथे शिवपूजन करायला लागले. आणि एक दिवस शिवपूजन यांचं चालू असताना अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शिवालय त्यांनी तिथं उभं केलं. आणि याचा नित्यनेम असा होता की त्या राजाने जसं याला सांगितलं सिंहकेतुने, त्याप्रमाणे हा अत्यंत सुंदर अशा प्रकारची शिवपूजा करत व नित्य नवीन अशा प्रकारचं ताजं चिताभस्म ज्याला आपण म्हणतो, हे ताजं चिताभस्म आणून तो भगवान शंकराला तिथे अर्पण करत. झालं. याची दररोजची ती सवय. ते झालं की नंतर पत्नीला आवाज देत आणि पत्नीकडून नैवेद्याचं ताट मागवत. पण मध्ये हा उठत नसत, हा याची जागा सोडत नसत. आणि पत्नीने नैवेद्य आणला की मग नंतर नैवेद्य दाखवून त्या शंकराची ते आरती करत, मंत्रपुष्पांजली होत. आणि अशा प्रकारचे दिवसांमागून दिवस जात होते. जसं जसं याची तपश्चर्या फळाला येत होती तसं तसं भगवान शंकराने त्याची परीक्षा पाहायची बघितली. आणि कशा प्रकारची देव परीक्षा पाहतो तर कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे, अशा प्रकारची भगवान शिवाने त्याची परीक्षा पाहण्याचा थोडासा त्यांच्या मनात विचार आला. आणि त्या दिवशी की काय, याला कुठेच ताजं असं चिताभस्म याला मिळालं नाही. पृथ्वीवर सगळीकडे यानं बघितलं, ताजं चिताभस्म याला मिळालं नाही. हा घरी आला, नाराज होऊन घरी आला. पत्नीनं आल्या आल्या दारातच विचारला, अहो मिळाला का हो ताजं चिताभस्म? तेव्हा हा खजील झाला. तेव्हा तिनं सांगितलं, कशाला काळजी करता, मी आहे ना म्हणे, तुम्ही बसा पूजेला. हे बघा म्हणे, मी स्वतः इथे अग्निस्थापन करून मी माझ्या शरीराची चितार इथे बाजूला चिता रचून माझ्या शरीराला भस्म करून जी भस्म निघाल त्या भस्माने तुम्ही भगवान शिवाची पूजा करा. झालं. ती शबरी गेली, तिनं स्नान केलं, धुत वस्त्र परिधान तिनं केले, सुंदर अशा प्रकारचा सुवासनीचा पूर्ण वेश तिनं परिधान केला. आणि तदनंतर ओम नमः शिवाय भगवान शिवाचं ध्यान करून तिनं त्या चितेमध्ये उडी घेतली. झालं. तिचं भस्म झालं. ते भस्म याने घेतलं. हा पूजेला बसला अत्यंत दुःखी अंतःकरणाने, पण मुखामध्ये फक्त शिवनाम याचं चालू होतं, शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र चालू होता. या मंत्राने त्याची शिवाराधना चालू होती. षोडशोपचार त्यानं प्रकारचं पूजन त्यानं शिवाचं केलं. आणि तदनंतर नैवेद्य दाखवण्याची वेळ आली. साहजिकच नित्याच्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा पत्नीला आवाज दिला पाठीमागून. पत्नी आली. तिनं हातात षड्रसाच्या नैवेद्याचं ताट त्याच्या हातात दिलं. यानं नैवेद्य दाखवला, पण तितक्यात हात चमकला आणि त्याच वेळेस त्या शिवलिंगातून स्वतः साक्षात शिवपार्वती प्रकट झाले. आणि याच्या दोन्ही आसनातून, दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. पाठीमागे बघतो वळून तर काय की रंभेला आणि उर्वशीला लाजवेल अशा प्रकारची सालंकृत असलेली त्याची ती शबरी पत्नी ही त्याच्या बाजूला उभी होती. आणि हे पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला. आणि नंतर दिव्य शिवविमान येऊन हे दोघं जण पुढे कैलासाला जाते झाले. मध्यंतरी वामदेवांनी त्यांना भस्माची अजून एक कथा त्या ब्रह्मराक्षसाला सांगितली. आणि त्यानं असं सांगितलं की एक ब्राह्मण होता. हा दररोज हा सुद्धा अत्यंत दुर्जर अशा प्रकारचा होता. आणि
हे सर्व होत असताना, अत्यंत प्रकारचे त्याच्याकडून व्यभिचार होत असतानाही हा एकदा मृत्युमुखी पडला. पण हा मृत्युमुखी पडला ते बघून त्याच्या पत्नीला तो धक्का सहन झाला नाही, त्याच्यामुळे त्याची पत्नीही तिथंच मृत्युमुखी पडली. आणि त्यांच्याच घराच्या बाजूला एक मात्र तिथे शिवालय होतं आणि त्या शिवालयामध्ये सुद्धा त्याच्यासमोर एक मोठं यज्ञकुंड होतं. एक कुत्रा तिथे खेळता 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 खेळता, कारण देवाचं मंदिर म्हटलं म्हणजे तिथं असे प्राणी जातातच की आपल्याला काहीतरी नैवेद्याचा काहीतरी भाग खायला मिळेल म्हणून की काय, म्हणून अशा प्रकारचे प्राणी तिथे जातात. हा कुत्रा तिथे काहीतरी खायला मिळेल या लालसेनं तिथे गेला. सहजच त्याच्या अंगाला तिथले भस्म लागलं आणि हा कुत्रा जसा तिकडून पळत पळत आला त्या प्रेताच्या बाजूला, तसं त्या कुत्र्याने त्याचं अंग झटकलं आणि जसं त्यानं त्याचं अंग झटकलं तसं त्याच्या अंगावरचं जे भस्म होतं ते भस्म या दोघांच्या अंगावरती पडलं. आणि जेव्हा ते यम आले त्याला निघून जाण्यासाठी, तेव्हा त्या यमाला मध्ये शिवदूतांनी अडवलं आणि त्यांना सांगितलं, आणि त्या यमांनी नंतर सांगितलं यमदूतांनी की अहो म्हणे यांना अत्यंत घोर अशा प्रकारचं नाही 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 म्हणे, याच्या अंगाला भस्म लागलेलं आहे ना, आम्ही चाललो म्हणे याला आता शिवलोकी घेऊन. आणि मग अशा प्रकारे ते त्याला शिवलोकी घेऊन गेले. अत्यंत सुंदर, अत्यंत पावन, अत्यंत चित्ताला प्रसन्न व आल्हाद देणारी अशी ही शिवकथा आहे. शिवलीलामृत म्हणजे काय? ते जे अमृत, ते अमृत नाव, त्याच्या नावातच गोडवा आहे, त्याच्या नावातच गोडवा आहे. आणि अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुख, शांती, समाधान, हे तिन्ही जिथं असेल ना तिथं निश्चितच अमृतत्व हे वास करत असतं. जिथे गुरुची कृपा आहे तेथे अमृतत्व वास करत असतं. म्हणून गुरूंना नमस्कार, गुरूंना वंदन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. नागेश्वर भगवान की जय. जय शिवराम.